काय म्हणताय? मजेत ना? तर आज आपण पाहणार आहोत नारळी पौर्णिमा विशेष नारळी भात. सर्वप्रथम मी एका पॅनमध्ये तूप घेतलेलं आहे. त्यामध्ये मी लवंग टाकणार आहे. हा लवंग लवंग जो आहे त्याचा जो फ्लेवर येतो भाताला तो खूप सुंदर लागतो. याचबरोबर मी ड्रायफ्रूट्स घेतलेले आहेत. ड्रायफ्रूट्स हे तुम्ही तुमच्या आवडीनुसार घेऊ शकता किंवा नाही टाकले तरी देखील चालतात. याच्यामध्ये मी तांदूळ जे आहेत हे धुवून घेतले होते, त्यातलं पाणी निथळून घेतलं आहे. आता आपण हे त्या सगळ्या ड्रायफ्रूट्स आणि लवंग जे आहे त्याच्याबरोबर हे छान अलगद असे परतून घेणार आहोत. आणि याच्यामध्ये मी आता हे दुप्पट पाणी घालणार आहे आणि आपण याला एक वाफ काढून घेणार आहोत. चवीपुरतं मी मीठ घातलं आहे आणि आता आपण हे वाफ काढून घेतलेली आहे. बघा, आपला तांदूळ जो आहे तो छान फुलला आहे. एक 90% भात शिजला की त्याच्यामध्ये आपल्याला गूळ आणि खोबरं ॲड करायचं आहे आणि हे छान आपल्याला परतून घ्यायचं आहे आणि एक वाफ काढून घ्यायची आहे. म्हणजे भात जो आहे आपला नारळी भात तो छान होतो. मी यामध्ये नारळाचं दूध नाही वापरले कारण त्याने कधी कधी भात चिकट होतो, तो जास्त वेळ टिकतही नाही. तर बघा, याने सुद्धा छान चव येते. ओला नारळ जर चांगला असेल तर. आपला नारळी भात तयार झालेला आहे. बघा, सुंदर असा सुरेख रंग आलेला आहे. हा ओरिजिनल गुळाचा रंग आहे. यामध्ये मी हळद किंवा कोणताही फूड कलर वापरला नाही आहे. बघू शकता तुम्ही किती मोकळा झाला आहे, छान असा एक एक दाणा दिसतो आहे वेगळा आपल्याला. तुम्ही पण करा आणि मला सांगा की तुम्ही केलेला नारळी भात कसा झाला किंवा तुमच्याकडे काही वेगळी पद्धत आहे का आणि तुमच्याकडे नारळी पौर्णिमेला अजून काय बनवलं जातं. सो थँक्यू.